नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. तुमचे टेट मार्क्स 100 किंवा त्यापेक्षा कमी आहे का? जर तुमचे मार्क्स 100 पेक्षा कमी असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि जर तुमचे मार्क्स 100 पेक्षा जास्त असतील तरी सुद्धा हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज मी जे सांगणार आहे ते तुम्हाला कोणीही सांगणार नाही. बिलो 100 मार्क्स म्हणजे सगळं संपलं हा सर्वात मोठा गैरसमज आज मी दूर करणार आहे. पण एक गोष्ट क्लिअर आहे, आज मी तुम्हाला खोटं मोटिवेशन देणार नाही आणि मी सगळ्यांचं सिलेक्शन होईल असंही म्हणणार नाही. तर मी सांगणार आहे फक्त रियालिटी. आणि रियालिटी अशी आहे, बिलो 100 मार्क्समध्ये सिलेक्शन मिळतं, पण फक्त जे योग्य डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देतात त्यांनाच. बाकी सगळे फक्त फॉर्म भरतात आणि रिझल्ट येताच म्हणतात, सर सिस्टीम चुकलं का? सर रिझल्ट असं नाही, नाव नाही, पण सिस्टीम क्वचितच चुकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, बिलो 100 मार्क्स असतील तर झेडपी मध्ये सिलेक्शन कुठे शक्य आहे, कोणते डिस्ट्रिक्ट आधी टाकायचे, कोणते डिस्ट्रिक्ट अजिबातच नाही टाकायचे, आणि कोणती एक चूक तुमचं नाव लिस्टमधून बाहेर काढू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या 5 मिनिटात मी जे सांगणार आहे एक अशी स्ट्रॅटेजी जी बहुतेक बिलो 100 मार्क्सवाले इग्नोर करतात आणि मग आयुष्यभर म्हणतात एक चान्स राहून गेला. चला तर मग आज रियालिटी समजून घेऊया आणि पॅनिक नाही तर प्लॅनिंग करूया. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपण सेक्शन नंबर 1 बघूया, बिलो 100 मार्क्स म्हणजे रियालिटी काय. आता सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी क्लिअर करूया, बिलो 100 मार्क्स म्हणजे तुम्ही एक्झाम फेल झालात असं अजिबात नाही. पण बिलो 100 मार्क्स म्हणजे तुम्ही टॉप कॉम्पिटिशन झोनमध्ये नाही, ही वास्तविकता आहे. म्हणजे काय तर टेटमध्ये सगळ्यात आधी सिलेक्शन कोणाला मिळतो? 150+, 140+, 130+, हे कॅन्डिडेट सिस्टीम आधी पिक करतो. हे अनफेअर नाही, तर हे मेरिट बेस्ड सिस्टीम आहे. आणि मग येतो पुढचा लेवल, तो लेवल म्हणजे 120 to 130, 110 to 120, आणि त्या खालचे बिलो 100 मार्क्सवाले याच लेवलमध्ये येतात. म्हणजे बिलो 100 मार्क्स म्हणजे लेट एंट्री झोन. गेम संपलेला नसतो, पण ग्राउंड आधीच भरलेला असतो. आता इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, बिलो 100 मार्क्समध्ये सिलेक्शन ठरवतो ते मार्क्स नाही, मेरिट नाही, तर डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स, कॅटेगरी वॅकन्सी, डिमांड सप्लाय लॉजिक या 3 फॅक्टर्सवरून. म्हणजे बिलो 100 मार्क्समध्ये जर तुमची डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स चुकीची असेल तर सिस्टीम तुम्हाला कुठेही कन्सिडर करत नाही. आणि जर डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स स्मार्ट असेल तर तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असलेले कॅन्डिडेट सुद्धा मागे पडू शकतात. मित्रांनो, हा मुद्दा खूप लोकांना समजत नाही. ते काय समजतात, माझे मार्क्स कमी आहेत म्हणून सिलेक्शन नाही. हे पण खरं नाही. खूप वेळा मार्क्स नाही तर प्लॅनिंग कमी असते. बिलो 100 मार्क्समध्ये सिलेक्शन मिळतो, पण तो झेडपी लेवलवर, रुरल डिस्ट्रिक्टमध्ये, लो डिमांड एरियाजमध्ये, अर्बन, पॉप्युलर, होम डिस्ट्रिक्ट हे ऑप्शन्स या मार्क्स रेंजमध्ये वास्तविकता नाही. आणि ही गोष्ट एक्सेप्ट करणं हेच बिलो 100 मार्क्सवाल्यांचं पहिलं स्मार्ट डिसिजन असतं. आजच्या व्हिडिओचा उद्देश एकच आहे, तुम्हाला घाबरवणं नाही, पण तुम्हाला राईट प्लेसला स्टँड करायला शिकवणे. आता पुढच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगेन बिलो 100 मार्क्सवाले सर्वात मोठी कोणती चूक करतात आणि त्यामुळे त्यांचं नाव लिस्टमध्ये का येत नाही. आता बघूया सेक्शन नंबर 2, बिलो 100 मार्क्स कॅन्डिडेट सर्वात मोठ्या चुका कोणत्या करतात. आता लक्ष देऊन ऐका, बिलो 100 मार्क्समध्ये सिलेक्शन का होत नाही? कारण मार्क्स कमी आहेत म्हणून नाही, तर चुका खूप मोठ्या केल्या जातात. आणि सगळ्यात पहिली चूक म्हणजे मिस्टेक नंबर 1, हाय डिमांड डिस्ट्रिक्टला आधी प्राधान्य देणे. बिलो 100 मार्क्स उमेदवार पहिलीच प्रिफरन्स काय टाकतात तर पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कारण ते म्हणतात सर काय तर करूया. आता मी क्लिअर सांगतो, बिलो 100 मार्क्समध्ये हाय डिमांड डिस्ट्रिक्ट टाकणे म्हणजे फॉर्म भरून स्वतःचं नाव रिजेक्ट बॉक्समध्ये टाकणे. सिस्टीम तुमचा फॉर्म रिजेक्ट करत नाही, पण सिस्टीम म्हणतो हे डिस्ट्रिक्ट आधीच हायर मार्क्स वाल्यांनी भरलेलं आहे आणि तुम्ही लिस्टमधून गायब होता. मिस्टेक नंबर 2, होम डिस्ट्रिक्ट ऑब्सेशन. दुसरी मोठी चूक म्हणजे होम डिस्ट्रिक्टला इमोशनली फर्स्ट प्रेफरन्स देणे. बिलो 100 मार्क्समध्ये होम डिस्ट्रिक्ट म्हणजे लक्झरी ऑप्शन असतो, पण रियालिटी ऑप्शन नाही. कारण होम डिस्ट्रिक्टमध्ये कॉम्पिटिशन जास्त, मायग्रेशन कमी, डिमांड खूप, आणि म्हणून बिलो 100 मार्क्समध्ये तुमचे नाव त्या कॉम्पिटिशनमध्ये स्टँड करत नाही. मिस्टेक नंबर 3, रिझर्व कॅटेगरी आहे म्हणजे सिलेक्शन होईल हा गैरसमज. तिसरी चूक खूप डेंजरस आहे,
रिझर्व्ह कॅटेगरी असलेले काय समजतात? कॅटेगरी आहे म्हणजे सिलेक्शन पक्का असं बिलकुल नाही. कॅटेगरी ॲडव्हान्टेज तेव्हाच काम करतो जेव्हा वॅकन्सी असते आणि प्रिफरन्स योग्य असते. रिझर्व्ड असूनही पॉप्युलर डिस्ट्रिक्ट टाकलात तर ओपन सारखंच रिजेक्ट होतात. मिस्टेक नंबर 4, रँडम प्रिफरन्स फिलिंग. चौथी चूक म्हणजे डिस्ट्रिक्ट रँडमली टाकणे. पुणे, गडचिरोली, मुंबई, नंदुरबार हा ऑर्डर सिस्टीमला काहीच सेन्स देत नाही, कारण सिस्टीम लॉजिकने चालतो, इमोशनने नाही. मिस्टेक नंबर 5, लास्ट चान्स मेंटॅलिटी. पाचवी चूक म्हणजे हाच लास्ट चान्स असं समजून सगळी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग शिवाय भरून टाकणे. बिलो 100 मार्क्समध्ये क्वांटिटी इम्पॉर्टंट नाही तर सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. एक चूक केली तर पुढचे 10 प्रेफरन्स ऑटोमॅटिक वेस्ट होतात आणि मग स्टुडंट म्हणतो सर सिस्टीम चान्सेस देत नाही. सिस्टीम चान्स देतो पण स्मार्ट स्टुडंटला. आता पुढच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगेन बिलो 100 मार्क्समध्ये ZP लेवलवर नेमके कोणत्या टाईपच्या डिस्ट्रिक्टमध्ये रिअल चान्स असतो. आता बघूया सेक्शन नंबर 3, बिलो 100 मार्क्सवाल्यांना ZP लेवलवर खरा चान्स कुठे असतो. आता हा भाग खूप लक्ष देऊन ऐका. बिलो 100 मार्क्समध्ये सिलेक्शन कुठे मिळतो हे जर आपल्याला समजलं तर पुढचं सगळं सोपं होतं. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. बिलो 100 मार्क्समध्ये अर्बन पोस्टिंग हा माहीत आहे, पण रियालिटी अशी आहे बिलो 100 मार्क्समध्ये सिलेक्शन तर मिळतो पण ZP लेवलवर रुरल पोस्टिंगमध्ये, इंटेरियर एरियाजमध्ये. आणि का मिळतो? कारण तिथे डिमांड कमी असते, कॉम्पिटिशन कमी असतं आणि मायग्रेशन जास्त असतं. म्हणजे जिथून लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात तिथेच बिलो 100 मार्क्सवाल्यांना एंट्री मिळते. आता मी तुम्हाला डिस्ट्रिक्टचे टाईप सांगतो आणि हे फक्त एक्झाम्पल्स आहेत, गॅरंटी नाही. टाईप नंबर 1, बॉर्डर अँड रिमोट डिस्ट्रिक्ट. फर्स्ट टाईप म्हणजे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर हे डिस्ट्रिक्ट पॉप्युलर नाही पण ZP सिलेक्शनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. टाईप नंबर 2, ट्रायबल अँड लो मायग्रेशन डिस्ट्रिक्ट. सेकंड टाईप म्हणजे नंदुरबार, धुळेचा रुरल पार्ट, जळगावचा इंटेरियर पार्ट. हे डिस्ट्रिक्ट इमोशनली लोक टाळतात आणि सिस्टीम इथे ऑपॉर्च्युनिटी देतो. टाईप नंबर 3, मराठवाडा इंटेरियर डिस्ट्रिक्ट. थर्ड टाईप म्हणजे हिंगोली, परभणी, बीडचा रुरल पार्ट, नांदेडचा इंटेरियर पार्ट. या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सीज रिपीट होतात कारण एक्सेप्टन्स कमी असते, म्हणून बिलो 100 मार्क्समध्ये चान्स तयार होतो. टाईप नंबर 4, हाय डिमांड डिस्ट्रिक्ट अवॉइड फर्स्ट. आता इथे एक लक्षात ठेवा, पुणे, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक यांसारखे डिस्ट्रिक्ट बिलो 100 मार्क्समध्ये फर्स्ट हाफमध्ये टाकायचेच नाही, कारण इथे कॉम्पिटिशन तुमच्या मार्क्स रेंजच्या खूप पुढे आहे. आता बघूया ZP रियालिटी रूल, मोस्ट इम्पॉर्टंट. बिलो 100 मार्क्समध्ये ZP सिलेक्शन हा लकवर नाही, प्रेयरवर नाही, तर तो जिओग्राफीवर, डिमांड सप्लायवर, एक्सेप्टन्स मेंटॅलिटीवर असतो. आणि ज्यांना रुरल पोस्टिंग चालते तेच बिलो 100 मार्क्समध्ये सिस्टीममध्ये टिकतात. ज्यांना सिटी पाहिजे ते मार्क्स जास्त असते तरी बाहेर पडतात. ही हार्श रियालिटी आहे, पण इग्नोर केला तर सिलेक्शन इग्नोर होतो. आता पुढच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे बिलो 100 मार्क्सवाले प्रिफरन्स ऑर्डर नेमके कसे भरायचे जेणेकरून एकही प्रिफरन्स ऑर्डर वेस्ट होणार नाही. आता बघूया सेक्शन नंबर 4, बिलो 100 मार्क्सवाल्यांनी प्रिफरन्स ऑर्डर कसं भरायचं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, बिलो 100 मार्क्समध्ये सिलेक्शन होणार की नाही हे ठरतं प्रिफरन्स ऑर्डरवर. आणि इथे एकच चूक तुमचं नाव सिस्टीममधून कायमचं बाहेर टाकू शकतं. म्हणून हा भाग एकदम लक्ष देऊन ऐका. स्टेप नंबर 1, रियालिटी एक्सेप्ट करा. फर्स्ट स्टेप म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा. बिलो 100 मार्क्समध्ये सिटी पोस्टिंग नाही, चॉईस डिस्ट्रिक्ट नाही, होम डिस्ट्रिक्ट प्रायोरिटी नाही, हे एक्सेप्ट केल्याशिवाय प्लॅनिंग पुढे जाऊ शकत नाही. स्टेप नंबर 2, प्रिफरन्स 3 भागात डिवाइड करा. आता प्रिफरन्स भरताना तुमच्या डोक्यात 3 बॉक्सेस ठेवा. बॉक्स नंबर 1, फर्स्ट 12 to 15 प्रिफरन्समध्ये सर्वायवल झोन म्हणून ठेवा. या पार्टमध्ये रिमोट डिस्ट्रिक्ट, बॉर्डर डिस्ट्रिक्ट, लो डिमांड ZP डिस्ट्रिक्ट हेच टाका. फॉर एक्झाम्पल गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नंदुरबार, हिंगोली, परभणी हे डिस्ट्रिक्ट डॅमेज नाहीत, पण बिलो 100 मार्क्ससाठी हेच लाईफलाईन आहेत. बॉक्स नंबर 2, नेक्स्ट 10 to 12 डिस्ट्रिक्ट पॉसिबिलिटी झोन म्हणून ठेवा. या पार्टमध्ये सेमी अर्बन आणि डिस्ट्रिक्ट इंटेरियर पार्ट्स ऑफ बिग डिस्ट्रिक्ट, फॉर एक्झाम्पल जळगाव इंटेरियर, धुळे इंटेरियर, बीड रुरल, नांदेड इंटेरियर. इथे सिलेक्शन गॅरंटीड नाही पण चान्स जिवंत राहतो. बॉक्स 3, लास्ट प्रिफरन्स होप झोन.
आता शेवटचे पार्ट इथे होम डिस्ट्रिक्ट आणि पॉप्युलर डिस्ट्रिक्ट हे शेवटी टाका, कारण जर वरच्या प्रेफरन्सेसमध्ये वॅकन्सी मिळाली तर सिस्टीम इथपर्यंत येणारच नाही. स्टेप नंबर 3, कॅटेगरी लॉजिक विसरू नका. ओपन, ओबीसी, SC ST, VJNT या सगळ्यांसाठी एकच टूल आणि तो म्हणजे कॅटेगरी ॲडव्हान्टेज. इथे प्रिफरन्स चुकीची असेल तर 0 होतो, म्हणजे रिझल्ट असूनही फर्स्ट प्रिफरन्स पुणे टाकली तर सिस्टीम तुम्हाला ओपन कॅटेगरी सारखं स्ट्रीट करतो. स्टेप नंबर 4, सिक्वेन्स इज ग्रेटर दॅन क्वांटिटी. इथे एक मोठा भ्रम आहे. जास्त प्रिफरन्स भरली तर चान्स वाढतो, हे बिलकुल चुकीचं आहे. कारण बिलो 100 मार्क्समध्ये सिक्वेन्स महत्त्वाचा आहे, नंबर नाही. पहिले 10 प्रेफरन्स चुकीच्या असल्या तर पुढचे 20 प्रेफरन्स ऑटोमॅटिक वेस्ट होतात. स्टेप नंबर 5, मेंटल रेडीनेस चेक. मित्रांनो, कधी पण प्रेफरन्स भरताना स्वतःला एकच प्रश्न विचारा, या डिस्ट्रिक्टमध्ये मी जॉईनिंग करेन का? जर उत्तर नाही असेल तर तो डिस्ट्रिक्ट प्रिफरन्समध्ये टाकूच नका, कारण नॉन जॉईनिंग असे आढळले तर तुमचे नाव पुढच्या राऊंडसाठी प्रॉब्लेमॅटिक करू शकतं. आता पुढच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅटेगरी वाईज लॉजिक. बिलो 100 मार्क्समध्ये ओपन, ओबीसी, SC ST, VJNT कोणाची स्ट्रॅटेजी कशी वेगळी असते. सेक्शन नंबर 5, कॅटेगरी वाईज लॉजिक. बिलो 100 मार्क्समध्ये स्ट्रॅटेजी कशी बदलते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बिलो 100 मार्क्समध्ये ओपन, ओबीसी, SC ST, VJNT यांची स्ट्रॅटेजी सारखीच असते का? तर उत्तर आहे नाही. मार्क्स जरी सारखे असले तरी कॅटेगरी लॉजिक वेगळा असतो. नंबर 1, ओपन कॅटेगरी. इथे रिॲलिटी सर्वात कठीण आहे. सगळ्यात आधी ओपन कॅटेगरीबद्दल बोलूया. बिलो 100 मार्क्समध्ये ओपन कॅटेगरीसाठी कॉम्पिटिशन सर्वात जास्त असतो, कारण ओपनमध्ये मेरिट हाय असतो, मायग्रेशन कमी असतो, डिमांड पण जास्त असते. म्हणून ओपन कॅटेगरीमध्ये बिलो 100 मार्क्सवाल्यांनी जर पॉप्युलर डिस्ट्रिक्ट टाकले तर सिलेक्शन चान्स ऑलमोस्ट 0 होतो. स्ट्रॅटेजी फॉर ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरी बिलो 100 मार्क्स असतील तर फर्स्ट 15 प्रिफरन्स फुल रुरल प्लस रिमोट डिस्ट्रिक्टला द्या. नेक्स्ट 10 मध्ये इंटेरियर डिस्ट्रिक्ट आणि होम डिस्ट्रिक्ट सर्वात शेवटी टाकायचा. ओपनमध्ये रिस्क घ्यायचा नाही तर सेफ झोन निवडायचा असतो. नंबर 2, ओबीसी कॅटेगरी मॉडरेट ॲडव्हान्टेज. आता ओबीसी बद्दल बोलूया. ओबीसी मध्ये बिलो 100 मार्क्स असले तर ओपनपेक्षा थोडा ॲडव्हान्टेज मिळतो, पण तो ऑटोमॅटिक नाही. वॅकन्सी असेल तरच ॲडव्हान्टेज काम करतो. स्ट्रॅटेजी फॉर ओबीसी कॅटेगरी. बिलो 100 ओबीसी कॅन्डिडेट असेल तर हाय डिमांड डिस्ट्रिक्ट अवॉइड करा. झेडपी स्ट्रॉंग डिस्ट्रिक्ट टार्गेट करा. कॅटेगरी वॅकन्सी ट्रॅक करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीमध्ये कॉम्पिटिशन गेल्या काही वर्षात खूप वाढला आहे, म्हणून प्लॅनिंग ओपन सारखीच स्मार्ट हवी. आता बघूया SC और ST कॅटेगरी रिअल ऑपॉर्च्युनिटी झोन. आता SC और ST बद्दल बोलूया. बिलो 100 मार्क्समध्ये जर कोणाला रिअल फायटिंग चान्स असेल तर तो या कॅटेगरीमध्ये आहे, कारण ट्रायबल डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सी रिपीट होतात, एक्सेप्टन्स कमी असतो आणि कॉम्पिटिशन सुद्धा कम्पॅरेटिव्हली कमी असतो. म्हणून SC और ST बिलो मार्क्सवाल्यांनी जर योग्य डिस्ट्रिक्ट निवडली तर सिलेक्शन रिअलिस्टिक आहे. SC और ST स्ट्रॅटेजी. इथे ट्रायबल डॉमिनंट डिस्ट्रिक्ट फर्स्ट, बॉर्डर डिस्ट्रिक्ट सेकंड आणि अर्बन डिस्ट्रिक्ट शेवटी. इथे इमोशनल डिसिजन चालत नाही तर जिओग्राफिकल लॉजिक चालतो. नंबर 4, VJNT SBC कॅटेगरी सायलेंट कॉम्पिटिशन. आता VJNT आणि SBC बद्दल बोलूया. या कॅटेगरीमध्ये स्टुडंट्स कमी असतात पण वॅकन्सीजही कमी असतात, म्हणून बिलो 100 मार्क्समध्ये स्ट्रॅटेजी बॅलन्स्ड हवी. VJNT स्ट्रॅटेजी. रिमोट डिस्ट्रिक्ट प्लस मिड लेवल डिस्ट्रिक्ट मिक्स करा. फर्स्ट हाफ सेफ डिस्ट्रिक्ट, लास्ट हाफ ऑप्शनल डिस्ट्रिक्ट. इथे फुल रिस्क घ्यायचा नाही आणि फुल सेफ पण नाही, बॅलन्स ठेवायचा. मित्रांनो, एक गोष्ट क्लिअर कर सांगतो, रिझर्व कॅटेगरी म्हणजे गॅरंटी नाही. कॅटेगरी ॲडव्हान्टेज तेव्हाच काम करतो जेव्हा डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स योग्य असते, जेव्हा वॅकन्सी अवेलेबल असते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी मोटिवेशन देण्यासाठी केला नाही तर मी रियालिटी सांगण्यासाठी केला आहे. बिलो 100 मार्क्स म्हणजे एंड नाही, पण केअरलेस डिसिजन घेतला तर एंड नक्की आहे. सिलेक्शन हा लक नाही तर सिलेक्शन हा प्लॅनिंग आहे. सिस्टीम तुमचा एनिमी नाही तर सिस्टीम लॉजिकने चालतो आणि जो स्टुडंट लॉजिक समजतो तोच बिलो 100 मार्क्समध्ये सुद्धा सिस्टममध्ये टिकतो. जर तुम्ही रिमोट डिस्ट्रिक्ट एक्सेप्ट करायला तयार आहात, फर्स्ट पोस्टिंग कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात, 2-3 वर्ष पेशन्स ठेवायला तयार आहात, तर बिलो 100 मार्क्समध्येही ZP सिलेक्शन इम्पॉसिबल नाही. पण जर तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट, सिटी पोस्टिंग, कम्फर्ट झोन पहिल्याच राऊंडमध्ये हवा असेल तर जास्त मार्क्स काहीही असले तरी सिलेक्शन कठीण आहे.
हा व्हिडिओ इथे संपवण्याआधी मी एकच सांगतो, मार्क्स कमी असू शकतात पण प्लॅनिंग कमी ठेवू नका. मित्रांनो, जर तुमचे मार्क्स बिलो 100 असतील तर कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी आणि मार्क्स लिहा. मी शक्य तितकं गायडन्स देईल. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.